नमस्कार, माझं नाव सनी माने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता सध्या आमच्या कोकणामधील होळी आहे, म्हणजे माझ्या गावी मी आलेलो आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मासे पकडण्याची पद्धत आमच्या कोकणामधली. तर आता आपण बघूया कशी असते पद्धत मासे पकडण्याची. खडकांचे इथे लावावं लागतं ना रे, तरच भेटतील मोठे मोठे मासे. आलो आता आम्ही वाळाजवळ. ते बघा पाणी दिसला, वा. आणि बघा किती स्वच्छ पाणी आहे. बघा असा असतो. आता आपण पाण्यात टाकायचं आहे. तरी सोडायला लागते ना डाळ पूर्ण. मोबाईल काय ना मोबाईल. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे माझे मित्र आता पाण्यात उतरलेत. नंदन बाणे माझा भाऊ आणि सचिन सावंत माझा मित्र. बांधायला लागते ते. अरे वा, मस्त. हे बघा सचिन सावंत चालले आता. सचिन सावंतला तुम्ही ओळखला असाल खेकड्याच्या व्हिडिओमध्ये. लागते ना, लागू कसं आहे. किती वळल्यापेक्षा इकडे आहे ना. हे बघा अशा पद्धतीने डाळ टाकायला लागते पाण्यामध्ये. बोल, आता डाळ टाकून झालाय. हे जाळा टाकून झालेलं आहे. आता चेकिंग चालू आहे ती, म्हणजे कशा पद्धतीने बरोबर बसलंय की नाही ते बघताय. बरोबर आहे ना. तर मित्रांनो तुम्ही बघितलात अशा पद्धतीने हे डाळ टाकायला लागते पाण्यामध्ये. तर आपण थोड्या वेळाने येऊया आणि बघूया किती मासे गावले त्याच्यात. हां चला मग. अशा प्रकारे आता 5 तास झाले डाळ टाकून. तर आपण बघूया आता किती मासे भेटतात. हे बघा 1 2 3 4 मासे भेटले याच्यात आता. एवढी छोटी छोटी मार्बल मी का. हे नाव काय आहे मच्छांचं. तुझी ही बेला. बेला बाई. बघा काय.
एवढ्या पाण्यात तेल लागले नीट बघायला ते उडून जाते पकडून दे. किती आहेत? दोन 2 आहेत. अरे वा. तर अशा प्रकारे आम्हाला आता 10 मच्छी भेटले, त्याच्यात 10 मासे भेटले आहेत. मासे भेटले ओके, मजा आली तुमका बघू. तर असे तर अजून तुमका मजेदार व्हिडिओ बघूचे असतील तर माझ्या व्हिडिओला पहिलं तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय, टेक केअर.